हाय फ्रेंड्स, मी आतिश. उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. मुलं वैतागले होते घरी बसून. म्हणले पप्पा कुठंतरी फिरायला घेऊन चला. मी म्हटलं ठीक आहे चला. तर आम्ही आता नाशिक वरून गुजरातला चाललेलो आहोत. गुजरात अहमदाबाद. डायरेक्ट मी अहमदाबादला जाणार आहेत का तर माझे तिथं 2 साडू आहेत. साडूंना आणि 2 मेहुणींना पण बघणं होईल आणि पूर्ण गुजरात पण बघणं होईल. हे हिशोबाने मी, माझी मुलगी श्रेया, ध्रुव, मिसेस आणि आमचा ड्रायव्हर मामा सुनील. तर आम्ही सगळे आता साधारण 6 वाजलेत. आम्ही 6 वाजता टेंभुर्णी पास केलोय. तर आम्ही निघालो आहोत अहमदाबादला. जाता जाता जे गावं लागतात, उदाहरणार्थ नाशिक, अष्टविनायकपैकी जो गणपती आहे सिद्धटेक गणपती, सिद्धटेकचा गणपती बघून पण आम्ही जाणार आहोत. तर आता आज 20 तारीख 6 वाजलेत. तर कमीत कमी आम्हाला, मला वाटतं की एक येण्यासाठी 8 दिवस लागतील. जायला 1 2 दिवस, यायला 1 2 दिवस, फिरायला 4 दिवस. तर 8 दिवसाचा पूर्ण मोठा ब्लॉग आपण आता काढणार आहोत. पण तो ब्लॉग 2 ते 3 रूपात असणार आहे. त्यामुळे तो ब्लॉग तुम्ही अवश्य बघा, एन्जॉय करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. ओके, बाय फ्रेंड्स. सिद्धटेक म्हणजे सिद्धिविनायक गणपती. मी पण पहिल्यांदा आलो दर्शनासाठी. खूप छान सजावट आहे, खूप छान गेट आहे. सिद्धटेक गणपतीला मी पण पहिल्यांदा आलो आहे. सिद्धिविनायक गणपती, अष्टविनायक गणपतीपैकी एक गणपती. मित्रांनो नमस्कार. अचानकच आम्ही गुजरातला निघाल्यामुळं आज सोलापुरात आम्ही थांबलेलो नाही. त्यामुळे बऱ्याच आपल्या मुस्लिम बांधवांचा मला काल रात्री फोन आला. सॉरी मित्रांनो, मी ईदला थांबू शकलो नाही सोलापूरला. तरी पण माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा, इतके शुभकामना आहे. आणि माझ्या तमाम हिंदू मित्रांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप कंटाळा आलेला होता सोलापूरमध्ये. सुट्ट्या नव्हत्या, मुलं वैतागले होते. त्यामुळे आम्ही थोडंसं गुजरातला हे फ्रेशअप होण्यासाठी निघालेलो आहोत. तरी पण लवकरात लवकर पोहोचतोय आम्ही. बाय, टेक केअर. हाय फ्रेंड्स, मी आतिश शिंदे, ध्रुव. सोल 3.6 kilometer. Keep straight on this road. मॅप लावलंय नाशिकचं, त्यामुळे नाशिकचा आवाज येतोय. सोलापुरातून मला वाटतं 5 साडेपाचला आम्ही निघालो. रात्री 11 वाजले आम्हाला आता नगरला यायला. मग विचार केलो इथं थोडासा मुक्काम करावं. रात्री यश पॅलेस म्हणून एक हॉटेल आहे नगरला. 1 नंबर हॉटेल. गरम पाणी, व्यवस्थित ब्रेकफास्ट, नाश्ता. आणि तिथं अरबाज म्हणून एक मॅनेजर पण आहे. चांगली सोय केला त्यांनी. आता रात्री मुक्काम करून आम्ही सकाळी नाशिकला निघत आहे. आणि माझ्या सोलापुरातील आणि भारत देशातील तमाम मुस्लिम बांधवांना ईद मुबारक. आणि सर्व हिंदू लोकांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आता पाहूया आपण नाशिक पुढे कुठला कुठला प्रवास होतोय. बाय, टेक केअर. मित्रांनो, आपण आता नाशिकमध्ये पोहोचलो आहे.
तर नाशिकमधून अजून एक 25-30 किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर. तर त्र्यंबकेश्वरला आपण निघालो. Drive straight. सकाळचे 11 वाजलेत. अर्ध्या पाऊण तासात आपण पोहोचू त्र्यंबकेश्वरला. मस्त त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊया. परत पुढून पंचवटीला येऊ, मग पंचवटीचं दर्शन. ओके बाय. अखेर मंदिरच्या पार्किंगला पोचलो आम्ही. आता 5 मिनिटात मंदिरमध्ये प्रवेश करतोय आणि आम्ही दर्शन घेतोय. हे स्वामी आपले त्र्यंबकेश्वर मंदिरचं पार्किंग, पे अँड पार्किंग. हे शिवप्रसाद नावाने त्र्यंबकेश्वर देवस्थानचं ट्रस्ट आहे. प्रसादालय आहे पहिला मजला, दुसरा मजला भक्तनिवास, 1 नंबर मूर्ती. हे हॉटेल सह्याद्री आहे, मस्त लॉज आहे आणि ह्या लॉजवरती शिवाजी महाराजांची मूर्ती छान कोरलेली आहे. शिवाजी महाराज आपले, धन्य ते महाराज. त्र्यंबक नगर परिषद, त्र्यंबकेश्वर मंदिर म्हणजे त्र्यंबक गावाला आहे त्याची नगर परिषद. अखेर त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत आम्ही आलो. त्र्यंबकेश्वर मंदिराचे हे बाहेरून दिसणारं सौंदर्य खूप सुंदर. त्र्यंबकेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर. हे त्र्यंबकेश्वरचं बस स्टॉप. एस टीने आलात तर तुम्हाला मी एस टी उतरवतो. बस स्टॉप त्र्यंबकेश्वर. नीट व्यवस्थित लगा उद्या. मला किती पैसे? ओके. मोबाईल हलवायच नाही, तू हलवून नाही आत्ता काढली. सभी भाइयों को एक सूचना, फ्री दर्शन के लिए आगे से राइट पूर्व दौड़ जाना है. यह मंदिर का उत्तर द्वार है, यहाँ से डोनेशन टिकट चल रही. फ्री दर्शन, धर्म दर्शन के आगे से राइट जाना है. कृपया करके मंदिर के सामने वेट नहीं करना है. चप्पल गाड़ी गाड़ी ना. मित्रांनो, त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं आमचं. आता इथंच पुढं स्वामी समर्थांचं एक मंदिर आहे.
जे मंदिर इथं मोठं उभा केलं जाऊ लागलंय, तर त्या मंदिरच्या दर्शनासाठी आम्ही चाललो आहोत. आता स्वामी समर्थांचं दर्शन घेऊ. बाय.